जिल्हा परिषद शाळा राहिल्यात का हो आता? हा प्रश्न निर्माण होण्याइतकी जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. डेटाबेस सांगतो की साधारणतः 60,334 वगैरे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आपल्या. आणि दुसरा एक डेटाबेस सांगतो गेल्या काही वर्षातला 17,000 जिल्हा परिषदेच्या शाळा या कायमच्या बंद पडल्या. एखादी शाळा कायमची बंद करणं, जिल्हा परिषदेची प्रायमरी शाळा, प्राथमिक शाळा, ही शाळा बंद पडणं हे एक मोठं नुकसान आहे. ज्या घरामध्ये प्रचंड गरिबी आहे त्या घरातल्या मुलांनी शाळा शिकायची का नाही? मग आजही आपल्याला खेडोपाडी जर आपण गेलो तर आपल्याला जीर्ण अवस्थेतल्या झेडपीच्या शाळा पाहायला मिळतात. जिल्हा परिषद शाळेमध्ये, या प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक म्हणजे जर तुम्ही 30-35 वर्षापूर्वीचा कालावधी घेतला तर एखाद्या खेड्यातल्या शाळेतले सर किंवा तिथं असलेल्या मॅडम, ज्याला त्या सरांना गुरुजी म्हटलं जायचं, मॅडमना ताई ताई म्हणून हाक मारली जायची अख्ख्या गावाकडनं, आणि काहीही झालं तर गुरुजी किंवा शिकवणारी ती ताई हाच गावचा आधार असायचा. कोणताही गावामध्ये जर काही प्रॉब्लेम निर्माण झाला, कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली, एखाद्याच्या घरात अडचण निर्माण झाली तर हक्काचा गुरुजी असायचा सल्ला द्यायला. एखादा विद्यार्थी 3-4 दिवस वर्गात दिसला नाही तर हे गुरुजी लगेच त्याच्या घरी जायचे. एक आत्मीयता होती, प्रेम होतं. या गुरुजींचा सुद्धा मनोमन सन्मान असायचा. पण आज जर 17,000 शाळा कायमच्या बंद पडल्या असतील तर मग मराठी माध्यमाची शाळा उरणार की नाही, हाच मोठा प्रश्न येत्या 5 वर्षात नक्की भेडसावणार. मग तो त्या 30 वर्षापूर्वीचा, 35 वर्षापूर्वीचा तो गुरुजी तरी आज गुरुजी राहिला आहे का? नाही राहिला ना. तो मोठा सर झाला, त्याच्या पगारात भरघोस वाढ झाली. प्राथमिक शिक्षकांचं सकाळी 7:30 ते दुपारी फार झालं तर 12:30 एवढी ड्युटी, पण पगार मात्र डोळ्यात भरण्यासारखे. थोडक्यात काय, शाळा आहे तशी जीर्ण होत गेली, भिंती पडू लागल्या, छप्पर गळू लागलं, विद्यार्थ्यांची संख्या पण गळतीला लागली, काही ठिकाणी विद्यार्थी येईनासे झाले, कारण प्रत्येक गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला असं वाटू लागलं की आपला मुलगा आपल्याला जे मिळालं नाही असं शिक्षण त्याने घ्यावं, त्यानेसुद्धा मोठं व्हावं, त्यानेसुद्धा आत्ताच्या गुरुजींची जागा घेतलेल्या सरांसारखं कुठेतरी सर व्हावं, अशी माफक स्वप्नंसुद्धा या गरीब घराण्यातले कर्ते पुरुष बायका बघायला लागले. आणि परिणामतः शाळेला तुम्ही झेडपीच्या शाळेला कितीही मोठं डेकोरेशन करा, कितीही माईकवरनं आरडाओरडा करा, विद्यार्थी गोळा करण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या वापरा, पण इथे पटसंख्या वाढताना काही दिसली नाही. म्हणजे एखाद्या वेळेस असंही बोललं जातं की गुरुजी मात्र श्रीमंत झाला, तो सर झाला, आपल्या इंग्रजांसारखा हाफिसर दिसायला लागला, असंही खेड्यात बोललं जातं. पण शाळा मात्र दिवसेंदिवस जास्त गळायला लागली, दिवसेंदिवस जास्त भिंती पडीक होऊ लागल्या, रंगाचं नाव नाही, दुरुस्तीचं नाव नाही, अशी ही खेड्यातल्या शाळांची प्रायमरी टीचर आणि त्या शाळा हा एक कुतूहलाचा विषय झाला आहे आजकाल.
मास्तरला पगार भरपूर आहे, शिकवायला विद्यार्थी कमी आहेत. म्हणजेच या शाळा बंद पडल्या. या शाळांनी काहीच दिलं नाही का आपल्या देशाला? पूर्वी काय होती अवस्था आपल्या शिक्षणाची? अगदी APJ अब्दुल कलाम रामेश्वरम एलिमेंटरी स्कूलमध्ये शिकले, त्या शाळेची अवस्था काय होती? काही का असेना त्या खेड्यात शिकून, तमिळनाडूमधल्या एका छोट्याशा गावात शिकून भारताचे राष्ट्रपती बनले ना. एक टॉपमोस्ट सायंटिस्ट म्हणून त्यांनी नाव कमवलं ना. मग असे कितीतरी इंजिनियर्स दिलेत आपल्याला, कितीतरी मोठमोठे पॉलिटिशियन्स, राजकारणी आपल्या देशाला लाभलेत, ज्यांचं झेडपीच्या शाळेत शिक्षण झालेलं आहे. अशी नामावळी जर तुम्ही काढली ना तर ती यादी खूप मोठी होईल. अगदी तुमच्या अवतीभोवतीसुद्धा तुम्ही पहा, कितीतरी खेड्यातनं आलेली लोक, ज्यांचं शिक्षण 1ली ते 4थी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आहे, मग नंतर ते तालुक्याच्या ठिकाणी आले 5वी ते 10वी, नंतर त्यांनी शहर पाहिलं. म्हणजे शैक्षणिक पाया ज्या ज्या लोकांचा या जिल्हा परिषदेच्या शाळांवरती अवलंबून होता, आज त्यात जर 17,000 शाळा बंद पडल्या असतील तर सरकारसुद्धा या शाळांच्या बाबतीत किती निरुत्साही आहे. मग हा निरुत्साह का आला? याचं साधं गणित आहे. शासन दरबारी असलेल्या मंत्री संत्री या लोकांच्या जवळच्या लोकांना इंग्लिश मिडियमच्या शाळांची खिरापत वाटली गेली. मग विद्यार्थी तर पाहिजेत. मग इंग्लिश मिडियममध्ये पोरगं शिकलं, पोरगी शिकली तर तिला चांगली मोठी नोकरी लागेल, परदेशातल्या नोकरीत काही अडचणी येणार नाहीत, लहानपणापासून इंग्लिश शिकू द्या, अशा पद्धतीचा एक कळत न कळत प्रचार पण झाला. आणि म्हणून या जीर्ण झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या फक्त शाळा जीर्ण झाल्या नाही आहेत, ह्याच्यामुळं खेड्यातल्या लाखो कुटुंबियांची स्वप्न जीर्ण झाली आहेत. खेड्यातल्या कित्येक लोकांना जे इंग्लिश मिडियमची फी परवडत नाही, त्या घरातली मुलं शिक्षणापासून कदाचित वंचित राहण्याची वेळ आली आहे. जो काही आपला शैक्षणिक पाया आहे, थोडं त्या पायाकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. जिल्हा परिषदच्या या प्रायमरी शाळा वाचवायच्या असतील तर मला असं वाटतं, ज्या गुरुजींच्या पर्सनॅलिटीमध्ये जो बदल आज दिसतो आहे, पूर्वीचा गुरुजी आजचा सर झालेला, या लोकांनीसुद्धा पूर्वीच्या गुरुजीसारखं थोडंसं त्यागी जीवन जगायला शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी झटता आलं पाहिजे. प्रसंगी आपल्या पगारातला 1% अर्धा रक्कम शाळेच्या दुरुस्तीसाठी खर्च केली तरी काही बिघडत नाही. प्रसंगी काही विद्यार्थ्यांना रिटायर झालेल्या शिक्षकांनी, बाबा ज्या शाळेने आपल्याला उपजीविकेचं साधन दिलं, ज्या शाळेच्या जीवावर आपण 36 वर्ष नोकरी केली, पैसा कमवला, घर बांधलं, गाडी घेतली, मुलांना शिकवलं, त्याच इन्स्टिट्यूटसाठी रिटायर झाल्यानंतर एक 2-4 तास स्वतःच्या विद्वत्तेचा तिथे जर वापर करता आला, मोफत काही विद्यार्थ्यांना शिकवता आलं, तर तोही मोठेपणा काही रिटायर झालेल्या या शिक्षकांनी दाखवायला हरकत नाही. जर आपल्या भारत देशाचा हा पाया असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवणं जर जमलं, तर मला असं वाटतं की शिक्षणाची गंगा ही खरोखर घराघरापर्यंत पोहोचवण्यात अजून आपण यशस्वी होऊ. बंद पडलेल्या शाळांना पुन्हा चालू करायचंच नाही आणि त्या जागी पडीक शाळेच्या जागी दुसरं काहीतरी बांधकाम करून मस्तपैकी इंग्लिश मिडियमच्या नवीन झालेल्या शाळेत विद्यार्थी कमवायचे. अशा हेतूनी जर शाळा वाटप झालं असेल आणि अशा हेतूनी जर विद्यार्थी कॅच करणं सुरू असेल, तर तो आपल्या संस्कृतीला लागणारा सुद्धा एक काळा धब्बा आहे, असंच मी तरी मानतो. शिक्षणामध्ये सुधारणा होणं याच्यासाठी आमची ना नाही आहे, पण जसा जुना गुरुजी एका कुटुंबातल्या व्यक्तीसारखा वागायचा, तशा पद्धतीने आज जिल्हा परिषदेतल्या शिक्षक वर्गांनी वागण्याची वेळ आली आहे. त्यांनी पुन्हा एकदा गुरुजी बनण्याची ही वेळ आली आहे. बंद पडल्या शाळा म्हणून रडत बसण्यात अर्थ नाही आहे. बंद पडलेल्या यांना आपल्याला पुनर्जीवन देता येईल का? त्या शाळा पुनर्जीवित करता येतील का?
ही घटत चाललेली संख्या पुन्हा त्याच ठिकाणी आणता येईल का? म्हणजेच आज 60,334 शाळा जर जीवित असतील तर आपल्याला बंद पडलेल्या 17,000 त्यापैकी अजून ॲटलिस्ट 10,000 तरी परत चालू करता येतील का शाळा? असा व्यापक विचार मला जर वाटतं प्रत्येक रिटायर झालेल्या शिक्षकांनी करायला हरकत नाही, किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांनीसुद्धा या विषयाकडे जरा लक्ष घातलं तर खूप बरं होईल असं मला तरी वाटतं. गरिबाच्या घरातलं लेकरू जर तुम्हाला वाटतं की दप्तर घेऊन शाळेत यावं, त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला शिक्षण मिळावं, तो शिक्षणापासून वंचित राहू नये, असं जर तुमचं काही स्वप्न असेल, एखाद्या आपल्याला गरीब कुटुंबातनं सुद्धा भारताला राष्ट्रपतीसुद्धा मिळू शकतो याच्यावर तुमचा जर विश्वास असेल, तर या खेडोपाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था सुधारली पाहिजे. कमी झालेली संख्या त्यांना पुनर्जीवित करून ती संख्या पुन्हा वाढवणं तर दूर, पण जी होती तेवढी तरी आपल्याला परिस्थिती कायम ठेवता येईल का, अशा विचाराने शिक्षकी पेशा किंवा या विद्यार्थ्यांचं कल्याण बघणाऱ्या संस्था यांनी झपाटून कामाला लागलं पाहिजे, असंही आवर्जून विनंती करावीशी वाटते. याच विनंतीसह शैक्षणिक क्षेत्रात चालू असलेले अनंत घोटाळे आणि त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीला जंतर-मंतर इथं चालू असलेलं एक उपोषण, त्याचंसुद्धा खच्चीकरण झालेलं सरकारकडून. अर्थात नक्की त्या पडद्याखाली काय लपलेलं असतं हे सामान्य माणसांना समजत नसतं. अशी जी आंदोलनं घडतात त्या आंदोलनाच्या मागं नक्की कोण कोण असतं, तिथंसुद्धा बिर्याण्या पकोडे खाल्ले जातात. आंदोलकांना हे सगळं पुरवतं कोण? आंदोलन करताना त्यांना फायनान्स कुठनं आला? आंदोलनात नक्की कोण कोण आणि का भाग घेत आहे? त्यांच्या मागं पडद्यामागनं त्यांना सपोर्ट करणारे नक्की कोण आहेत? परकीय शक्तींचा ह्याच्यात हात आहे का? अशा सगळ्या बाबी जेव्हा जेव्हा इंटेलिजन्सकडनं आपल्याला काही रिपोर्ट येतात सरकारला, त्या अनुषंगाने सरकार वागत असतं. त्यामुळं सामान्य माणूस या असल्या आंदोलनांच्या खोलामध्ये शिरू शकत नाही. जर पत्रकारितेलासुद्धा, महत्त्वाच्या स्तंभालासुद्धा जर काही रिॲलिटी, जी काही वास्तविकता आहे तीसुद्धा जर लवकर समजत नसेल, तर सामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखा खूप दूर आहे या गोष्टीपासून. पण अशी सगळी शिक्षण क्षेत्राची वाताहत लागलेली असताना, जिल्हा परिषदेच्या शाळांचं अस्तित्वसुद्धा शून्य होत चाललेलं असताना, म्हणून थोडासा या जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी एक सामाजिक संदेश म्हणून हा एक व्हिडिओ विप्रावीज शो यूट्यूब चॅनलवर आपल्याला आवडल्यास, आपल्याला पण जर वाटत असेल की झेडपीच्या शाळा या चालू पाहिजेत, गरिबांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा वाहिलीच पाहिजे, तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत प्रदर्शित करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.